कर्जतला पोहोचण्यास आम्हाला नियोजित वेळेपेक्षा तब्बल 4 तास उशीर झाला होता. त्यामुळे सर्वात आधी पोहोचलेले संदीप सर कर्जतला वेळ कसा घालवत असतील याची चिंता लागून राहिली होती. पण तिथे पोहोचल्यावर लक्षात आलं, चिंता करण्याची तशी काहीच आवश्यकता नव्हती. आम्ही नसलो तरी त्यांचे इतर मित्र होतेच की त्यांच्यासोबत. आम्ही सर्व कर्जतला पोहोचलो आणि कशाळेला जाण्यासाठी मुरबाडची एसटी पकडली. आजचा बेत होता कोथळीगड. कशेळेला उतरलो आणि आंबिवलीसाठीच्या वडापची चौकशी केली. आंबिवलीला नदीकाठी आंबिवलीची लेणी आहेत, ती पाहायची होती, पण उशीर झाल्यामुळे तो प्लॅन ड्रॉप करावा लागला. त्यामुळे थेट आंबिवलीच गाठलं. रात्रीसाठी खोली घेतली आणि प्रथम जेवून घेतलं. जेवण साधं होतं पण एकदम लज्जतदार. मग गप्पा टप्पा रंगल्या आणि झोपायची तयारी केली. चहा बिस्किटानं सकाळची सुरुवात झाली. लगेच आवरायला घेतलं. गाव जागं होत होतं आणि आम्ही कोथळीगडाच्या दिशेने निघालो. गाव संपलं की लगेच जंगल सुरू होतं आणि त्याबरोबरच विविध पक्ष्यांचे मंजूळ आवाज. थोडं पुढे गेलो आणि संदीप सर काही पानं गोळा करताना दिसले. याला टाकळा म्हणतात. मी ऐकल्याप्रमाणे ही फक्त भाजी पावसाळ्यात येते आणि याची भाजी फार सुंदर लागते. ही भाजीची पानं बारीक केल्यानंतर बेसनमध्ये मिक्स करून वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात आणि त्या पाण्याचा जो रस, पालांचा पाला धुतला गेल्यानंतर जो रस असतो, पाणी असतं, ते त्या पाण्याला फोडणी द्यायची असते आणि ते पाणी प्यायचं असतं. कडवट लागतं, त्यामुळे तुमच्या पोटातले सगळे त्रास नाहीसे होतात. पावसाळी वातावरण, वळणावळणांचा जंगलातला रस्ता आणि सकाळचा गारवा, भन्नाट कॉम्बिनेशन होतं. पुढे संदीप सरांनी कुड्याची फुलं दाखवली. ह्या फुलांची सुद्धा भाजी केली जाते. काही काळ चालल्यानंतर कोथळीगडाचं दर्शन घडलं. लाजवाब. आमची पावलं काही इथून हलेच नात. गडाच्या पायथ्याशी काही धबधबे मुक्तपणे खालच्या दरीत झेप घेत होते. शेवटी एकदा ठरवलं इथून निघायचं म्हणून, तर अचानक तेथील काही धबधब्यांनी रिव्हर्स मारला. दरीतील वाहणाऱ्या वाऱ्याने कोसळणाऱ्या धबधब्यांना आकाशाच्या दिशेनं लोटून दिलं. आम्हाला पुन्हा तिथे थांबण्यासाठीचा हा जणू इशाराच होता. आम्ही पुन्हा काही काळ तिथे तळ ठोकला.
अखेर निघणं भाग होतं. पावलं पुन्हा कोथळी गडाच्या दिशेनं वळली. कोथळी गडाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या सर्वोच्च भागातील टोपी सदृश कातळ. पुढे गेलो तसं एका झाडावर बरीच फुलपाखरं दिसली. गडाच्या पायथ्याशी पेठ गाव आहे. यावरूनच गडाला पेठचा किल्ला असंही संबोधतात. गावात पोहोचलो तोच पाऊस सुरू झाला. एव्हाना भूक लागलीच होती. गरमागरम पोहे खायचं ठरलं. किल्ल्यावर जायला गडाला वळसा घालून जावं लागतं. मागच्या बाजूने गडाचा कातळ अगदी उभ्या भिंतीसारखा दिसतो. गडाचा पायथा गाठायच्या थोडं आधी एक विरगळ दिसला. विशेष म्हणजे हा विरगळ चारही बाजूंनी कोरलेला होता. आणि ह्याचं अजून एक वैशिष्ट्य होतं. बऱ्याच विरगळांच्या वरच्या भागात शिवलिंग दिसतं, पण ह्या विरगळाच्या एका बाजूच्या वरच्या भागात गणपती होता. गडाची चढाई खऱ्या अर्थानं आता सुरू झाली होती. थोड्याच वेळात गड माथ्याचा कातळ लागला. कातळ चढून पार केल्यावर काही पाण्याची टाकी लागली.
येथील कातळाच्या पोटात काही गुहा खोदलेल्या आहेत. ह्यातील बहिरोबाची गुहा अगदी प्रशस्त आणि ऐसपैस. गुहेच्या आतील भागात अजून काही खोल्या दिसतात. गावकऱ्यांची बहिरोबावर अपार श्रद्धा. प्राचीन मंदिरातील स्तंभांवर आढळणारी शिल्पकला गुहेतील स्तंभांवर पाहायला मिळते. आता गड माथा गाठायचा होता. गुहे शेजारूनच माथ्यावर जाण्यासाठी वाट आहे. ह्या वाटेचं बांधकाम थक्क करणारं आहे. कातळाच्या पोटातून चक्क जिना कोरून काढलेला आहे. ह्या जिन्यावरूनच गड माथा गाठावा लागतो. कातळाचा कोथळा काढून बनवलेली वाट म्हणून गडाचं नाव कोथळी गड. आश्चर्य म्हणजे अगदी बाहेरून पाहिलं तर कातळाच्या आतून असा जिना असेल यावर विश्वासच बसत नाही. गडमाथा तसा आटोपशीरच आहे. आम्ही येथील पाण्याचं टाकं पाहिलं आणि मग दरीत उतरलेल्या ढगांनी आमचं लक्ष वेधून घेतलं. मग पावसानंही हजेरी लावली आणि गडावरील मातीने पावसाच्या पाण्यात आपला रंग मिसळला. ऊन, पाऊस, वारा, ढग आणि धुकं यांचा मनमुराद आस्वाद घेत आम्ही पेठ गावात उतरलो तो गरमागरम जेवणाचा आस्वाद घ्यायला. आणि तिथे पोटभर जेवून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.